पांडुर्जरी तालुका जत जिल्हा सांगली येथे बेकायदेशीर खत साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई। जत तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून अनेक कृषी दुकानदार व विविध किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात खत साठे साठवून ठेवल्याच्या प्रचंड तक्रारी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केल्या होत्या। अनेक कृषी दुकानदार मोठ्या प्रमाणात खताची लिंकिंग करतायत, तर जादा दर घेऊन खताची विक्री करताना दिसत आहेत। याबाबत TV1 मराठीने गेल्या 2 ते 3 वेळा प्रकाशझोत टाकला होता। याची गंभीर दखल घेत पांडुर्जरी तालुका जत जिल्हा सांगली येथे किराणा मालाच्या शेजारील गोडाऊनमध्ये बेकायदेशीर 40,000 रुपयाच्या खताचा साठा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। जत पंचायत समितीला कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली। याबाबत श्रीकांत शिवगोंडा गडदे राहणार पांडुर्जरी तालुका जत यांच्यावर उमदी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जत पंचायत समितीचे कृषी अधिकारी विठ्ठल जगताप यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे। बुधवारी तालुकास्तरीय भरारी पथकाकडून पांडुर्जरी येथे श्रीकांत गडदे यांच्या किराणा मालाच्या शेजारील गोडाऊनमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी श्री SG श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विठ्ठल जगताप यांनी तपासणी केली। यामध्ये गडदे यांनी 63 बॅगा प्रदीप फॉस्फेट लिमिटेड कंपनीचा युरिया किंमत 16,075 रुपये, तसेच प्रदीप फॉस्फेट लिमिटेड कंपनीच्या खत बॅगा तसेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी साठवून ठेवल्या होत्या। कोणत्याही विक्री परवाना नसताना त्यांनी हा साठा या ठिकाणी साठवून ठेवून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती। याबाबत याचे उल्लंघन केला म्हणून अखेर त्यांच्यावरती उमदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे जत तालुक्यातील किराणा दुकानात खत ठेवलेल्यांचे धाबे दणाणले असून तालुक्यातील कृषी दुकानदारांच्यावरती छापे टाकण्यात यावेत अशी मागणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केली असून याबाबत एक शिष्टमंडळ तालुका कृषी अधिकारी यांना भेटूनही गेल्याचे समजते। त्यामुळे एकंदरीत तालुक्यामध्ये कृषी विभागाने पहिला खत साठ्याचा दणका दिला असून याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे अभिनंदन केले आहे। Press the bell icon on the video and never miss another update.